जेवणामध्ये अविभाज्य घटक म्हणजे मसाला असतो आणि याच मसाल्याच्या ज्या गिरण्या आहेत त्या महापालिकेने सील केलेल्या आहेत। त्यामुळे एकाच मशीनवरती आता मोठ्या प्रमाणात गर्दी आपल्याला पाहायला मिळते। पहाटे 4 वाजल्यापासून अनेक लोक ठाणे जिल्ह्यातून या बाजारपेठेमध्ये मसाला बाजारपेठेमध्ये येत असतात आणि बाजूलाच असणाऱ्या ज्या गिरण्या आहेत त्या मसाला कुटण्यासाठी लागतात। त्या ठिकाणी मसाला कुटण्यासाठी जी रांग पाहतं मोठ्या प्रमाणात रांग या ठिकाणी दिसून येतात। अनेक ज्येष्ठ नागरिक महिला जे आहेत ते रांगेत उभ्या आहेत। 2-2, 3-3 रांगा करून या ठिकाणी सर्व मसाला कुटण्यासाठी या ठिकाणी आलेले आहेत आणि उन्हाळ्यामध्ये खास करून हा मसाला कुटला जातो आणि ठाण्यातील मुख्य बाजारपेठ समजली जाणारी हे मसाल्याचं जे बाजारपेठ आहे या ठिकाणी अनेक मसाले मिरच्या घेऊन या ठिकाणी कुटले जातात आणि तीच ठिकाणी पाहायला गेलं तर काही ज्या मशीन्स आहेत त्या आता सील करण्यात आलेल्या आहेत, शॉप सील करण्यात आले आहेत। त्यामुळे याचा लोड पूर्णतः एकाच दुकानावरती आलेला आहे। महानगरपालिकेने या ठिकाणी जी कारवाई करण्यात आली ती म्हणजे या ठिकाणी होणारं ध्वनी प्रदूषण वायू प्रदूषणमुळे या मसाला ज्या गिरण्या आहेत त्या पूर्णतः सील करण्यात आल्या। त्याचा लोड पूर्णतः एकाच मशीनवरती गिरण्यावरती आला। त्यामुळे या ठिकाणी नागरिक जे आहेत ते महिला जे आहेत त्या सकाळी पहाटेपासून रांग लावून आहेत। व्यापारी वर्ग देखील आहेत आणि महिला देखील आहेत। आजी कुठून आलात मसाला कुटण्यासाठी? खास करून किती वेळ लागत आहे मसाला कुटण्यासाठी? काय त्रास आता आले? आता इथून पुढे मी रांग लावणार म्हणजे 4 तास नक्की गेले माझे। आता घरातनं उन्हात अनातनं मी इकडे आले म्हणजे येताना ऊन जाताना ऊन। एक तर आम्हाला बसचा पर्याय मसाला घेऊन जाता येत नाही म्हाताऱ्या माणसाला, म्हणजे परत रिक्षाने येणार। हे डंख चालू होतं तेव्हा काय होतं आम्हाला एका 5-6 डंखामध्ये कुठेही नंबर लागायचा। पण हे म्हणजे आता इथे राहायचं म्हणजे किती आमचा वेळ जाणार सांगा। सकाळी नाश्ता करून बाहेर पडायचं ते संध्याकाळी चहालाच घरी जायचं। महापालिकेने कारवाई केलेली आहे का? आता ध्वनी प्रदूषण वायू प्रदूषण होतं यानुसार आता सगळं मान्य आहे, सगळ्या लोकांना त्रास होतो। पण इतके दिवस ते लोक गप्प कसे होते? मग आत्ताच का त्याने ह्या वर्षी हे वय झालं नंतर बोलायचं ना। आता किती लोकांची गैरसोय होते तुम्ही बघा। एवढे लोक कुठून कुठून येतात अख्ख्या ठाण्यातनं, कारण का बाकी कुठे नाहीच आहेत गिरण्या। खारेगावमध्ये पण मी 2-3 ठिकाणी शोधल्या कुठेही गिरण नाही आहे। त्यामुळे मला एवढं लांबनं इथे यावं लागतं। आता मी आलं म्हणजे मी घरी जायचो संध्याकाळी 5 वाजतील मला ह्या गर्दीतनं। नक्कीच या ठिकाणी महिला देखील वर्ग आहेत, त्या ठिकाणी सर्वच महिला आता या ठिकाणी आलेल्या आहेत। मावशी कुठून आलात? किती वेळ लागत आहे मसाला? सकाळी आलो 9 वाजता। हां अजून 2 तास लागतील इथे, म्हणजे 5 तास 6 तास पकडा। बंद करण्यात आलेली आहे महापालिकेच्या वतीने ध्वनी प्रदूषण होतं म्हणून। त्यामुळे नाक त्रास सहन करावा लागत आहे का तुम्हाला एकंदरीत काही गिरण्या बंद झाल्यामुळे? त्रास म्हणजे भरपूर त्रास होत आहे। काल येऊन आम्ही परत गेलो, इथून रिटर्न गेलो, एवढी गर्दी होती। कसं थांबणार सांगा? 9 बजे आके रिटर्न गया, 2 बजे बैठे थे, 9 बजे नंबर नहीं आया, वापस गया, बोला चक्की 10 बजे बंद होएगा। ऐसा बोला लवकर चक्की चालू करेगा तो अच्छा है। महिला आहेत या मसाला सर्व मिरच्या ज्या आहेत ते कुटण्यासाठी या ठिकाणी घेऊन आलेले आहेत। प्रत्येक जण या ठिकाणी आलेले आहेत आणि पाहायला गेलं तर काय एकंदरीत आता वेळ लागत आहे, तुम्हाला विलंब लागत आहे। पालिकेकडे काय विनंती असेल या मसाला गिरण्या बंद दिसते ना तुम्हाला? एवढं मोठी आज काल रात्री आम्ही येऊन गेलो इथे। काल रात्री 8:30 आलो, तो बोला 1-1:30 वाजेल। सकाळी 7 वाजता आलो, अजून इथेच आहेत आम्ही। पण तुम्हाला पण योच टाइम मिळला का या चक्क्या बंद करायला? लायसन गुटखा ते गुटखा फुटका येते चालू आहे, दारू चालू आहे। या मसाला या सीझन मध्ये मे महिन्यामध्ये करायचं तुम्ही या किती लोकांचे हाल चालले ते बरं वाटतं का तुम्हाला? हे अवैधरित्या अनेक ठिकाणी काही दुकानं असतील ते चालू आहेत असा रोष या ठिकाणी महिलांकडनं आहेत। मात्र आता व्यापारी देखील वर्ग आहेत। एकंदर जी कारवाई करण्यात आलेली आहे महापालिकेकडनं तक्रारीनुसार काय वाटतं, काय सोल्युशन काय, त्याला पर्याय उपाय काय? एकंदरीत मोठी रांग वाढत चालली आहे भाजी मार्केटमध्ये बाजारपेठेमध्ये। गेले आता आम्हाला एक 10-12 दिवस झालेले आहे, चक्की आमची बंद केलेली आहे, शील लावलेले आहे। काही प्रकारात आम्हाला त्याची माहिती नाही कशासाठी लावलेले आहे ते। त्यांनी सांगितले की आम्हाला ध्वनी प्रदूषण होतं, हे कबूल आम्ही मान्य करतो सर्व व्यापारी, बाबा ध्वनी प्रदूषण होतो। पण आता आम्हाला फक्त हे 15 दिवस आमचे राहिलेले आहेत। आता एवढा मोठा व्यापारी वर्ग आहे आणि या व्यापाऱ्यामध्ये म्हणजे ठाणा मार्केटमध्ये हा मेन मार्केट आहे आमचा। या ठाणे जिल्ह्यातून 14 तालुके आणि रायगड जिल्ह्यातून 7 तालुके ह्या मसाला मार्केटमध्ये आपला मसाला घ्यायला येतात। आणि ह्या मार्केटमध्ये आमच्या दुकानामध्ये 20-25 दुकानं आहेत, त्याच्यामध्ये कमीत कमी 100 वर्कर काम करतात। त्यांचा परिवार याच्या ठाण्या मार्केटमध्ये त्यांच्या पोट पाण्याची सोय होते। शिवाय आता हे कस्टमर एवढे लांबून येतात, त्यांची सोय काहीच नाही।
ठीक आहे, मान्य करतो आपण ते आयुक्त आपल्याला सांगतात की बाबा MIDCमध्ये तुम्हाला आम्ही शिफ्ट करू, पण हे शक्य नाही ना साहेब. तिकडे पण तुम्हाला ध्वनी प्रदूषण होणारच ना. पण आयुक्तांना माझी एकच नम्रतेची विनंती आहे, ह्याचं काहीतरी तुम्ही सोल्युशन काढून शनी आपल्या कस्टमरसाठी आणि आमच्या व्यापाऱ्यांसाठी काहीतरी तुम्ही मदत करून शनी गेल्या आता 4-5 दिवसामध्ये तुम्ही काहीतरी आमची सोय करून द्या आणि आम्हाला चक्क्या काहीतरी ज्या 2-3 चक्क्या काय आहेत त्या आम्हाला चालू करून शनी. हे लोकांचे खूप हालत होत आहेत. लोक 2-2, 3-3 दिवस लाईनी लावून शनी सकाळी येऊन 2 दिवसापूर्वी एका बाईला तर चक्कर आली आणि ती पडली. आम्ही त्याला पाणी वगैरे प्यायला दिलं. हे असं जर होत असेल मार्केटमध्ये तर आम्हाला पण थोडी खंत वाटते ना. मार्केटच्या आज गेल्या किती वर्षापासून आम्ही मार्केटमध्ये इथेच आहोत. तर त्याच्यासाठी आम्हाला आयुक्तांना हेच विनंती आहे की बाबा काय ना करत आमचा मार्ग काढून शनी आम्हाला मोकळं करून द्या. आमचं हे खाली 3 महिने सीझन असतो, आमच्या सीझनवरती धंदा असतो. नंतर मार्केटमध्ये साहेब कोणीच येत नाही मार्केटमध्ये, कारण मसाल्याचे सीझन काय नेहमी कोण बनवत नाही. 6 महिन्यातून वर्षातून एकदा मसाला बनवतात. त्याच्यासाठी प्रमाणात नुकसान या ठिकाणी झेलायला लागतं आहे, जेणेकरून आमचा खूप व्यापाराचा खूप नुकसान आहे याच्यामध्ये. काय आम्ही माल भरून ठेवतात 2-3 महिने अगोदर, करोड रुपयाचा माल असते. एकदा पाऊस पडला का 97 वर्षभर त्याला समजा खराब होणं. गिरणे आहेत आजूबाजूला, किती गिरणे. आम्ही व्यापारी आहे, आमचे गिरणे 8-9 गिरणे आतमध्ये. आज एक वरती लोड आला, आज 40-50 दुकानामध्ये एका दुकानाचे 5-6 गिराक असतात. म्हणजे आता तुम्ही बघा लाईन किती आहे. आमचे सकाळी 7 वाजता आले, अजून त्यांचा नंबर नाही आला आहे. त्यांना 5 वाजणार येता तर आम्ही कसा कस्टमर करणार बोला. किती त्रास आहे आम्हाला. नक्कीच या ठिकाणी जी लोक आहेत ती लांब आलेली आहेत आणि पाहायला गेलं तर मसाला गिरणीमध्ये आता मोठ्या रांग लागलेली आहे. मसाला कुटण्यासाठी गेल्या 2-2 दिवसापासून रांगेत उभे आहेत. ज्येष्ठ नागरिक असतील, वयस्कर महिला असतील, या ठिकाणी लांबणं आलेले आहेत. त्यामुळे नक्कीच या परिसरात असणाऱ्या लोकांना आता गिरण्या ज्या आहेत ते महापालिकेच्या वतीने सील करण्यात आलेल्या आहेत. त्यामुळे नक्कीच याचा नाक त्रास जो येतो या ठिकाणी असणाऱ्या महिलांना सहन करावं लागतं. त्यामुळे महापालिकेकडे विनंती केलेली आहे की लवकरात लवकर काहीतरी उपाययोजना काढावी, जेणेकरून काही गिरण्या आहेत मसाल्याच्या त्या उघडतील, जेणेकरून याचा नाक त्रास जे आहे ते नागरिकांना होणार नाही. त्यामुळे नक्कीच महापालिका कशा प्रकारे आता पाऊल उचलणार हे याकडे सर्वांचं लक्ष लागलेलं आहे. कॅमेरा गणेश राठेसह गणेश सुराट, TV9 मराठी, ठाणे.